महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांवर आता बंदी येणार आहे। विधानसभेत 105 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र सादर झालंय। मुख्यमंत्र्यांची ही संमती आहे। लवकरच यावर निर्णय होणार आहे। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी निर्णय घेण्यात येतोय। कृत्रिम फुलं बंद करण्यात येणार आहेत। प्लास्टिकच्या फुलांची शेतकरी होळी करणार आहे। दादर फुल मार्केटमध्ये ही होळी केली जाणार आहे। प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी ही करण्यात येते। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। प्लास्टिक फुलांवरती बंदी आणण्यात यावी यासाठी राज्यातील शेतकरी एकवटलेले आहेत। शेतकऱ्यांच्या मागणीला जोर धरू लागली होती आणि यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा सर्व आमदारांनी एक सहीचं पत्र जे आहे ते राज्य सरकारला दिलं होतं। प्लास्टिक फुलांवरती बंदी आणण्याची मागणी केली होती। यानुसार मंत्री भरत गोगावले यांनी प्लास्टिक फुलांवरती बंदी आणण्यात आली असल्याची घोषणा मात्र केलेली आहे। शासकीय निर्णय हा अद्यापही GR येणं बाकी आहे। मात्र आजपासून प्लास्टिक फुलांवरती बंदी आणण्यात आलेली आहे। एकूणच सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर अनेक जे रंगीबेरंगी खरी फुलं आहेत ती या ठिकाणी फुल बाजारमध्ये दाखल झालेली आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। कारण शेतकऱ्यांकडून हे प्लास्टिक फुलांवरती बंदी आणण्यात यावी यासाठी मागणी सुरू होती। प्लास्टिक फुलांमुळे कुठेतरी शेतकऱ्यांवरती सुद्धा संकट येत होतं आणि या जे फुलं शेतकऱ्यांकडची जी फुलं आहेत त्याची आवक सुद्धा कमी बाजारामध्ये येत होती आणि शेती माल सुद्धा कमी खपत होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी मागणी होती ती जोर धरू लागली होती आणि यानंतरच सर्व आमदारांनी सुद्धा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा जी मागणी केली होती त्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन प्लास्टिक फुलांवरती बंदी आणलेली आहे। मात्र ही प्लास्टिक फुलांवरती बंदी आता कशाप्रमाणे राज्य सरकार पुढे नेणार, कारण त्याच्यावरती कशाप्रमाणे निर्बंध आणणार, विक्रीवरती कशाप्रमाणे निर्बंध आणणार, असे अनेक प्रश्न जे आहेत ते अद्यापही शेतकऱ्यांच्या मनात या ठिकाणी घुटमळत आहेत। त्यामुळे या प्रश्नांवरती नक्की राज्य सरकारकडून काय उत्तर दिलं जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।